लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन। साल होतं 1987-88चं। सातवीतल्या एका मुलानं वर्गातील मुलांना घेऊन आपल्याच शिक्षकाच्या विरोधात तक्रार अर्ज लिहिला आणि शाळा तपासणीला अधिकारी येताच त्यांच्याकडे हा तक्रार अर्ज पोहोचवला। शिक्षक वर्गात शिकवत नसल्याची त्यात तक्रार होती। सरकारी शाळा असल्यानं शाळेत आधीच शिक्षकांची कमी होती। त्यातही शिक्षक फक्त वर्गात जाऊन धडा वाचून दाखवायचे, बरेचदा ते गैरहजर असायचे। त्यामुळं मुलांच्या शिक्षणाचं नुकसान व्हायचं। म्हणून या मुलानं वर्गातील मुलांना एकत्रित करून शिक्षकाची बदलीच घडवून आणली। हा मुलगा साधा सुद्धा नव्हता। पुढे याच मुलानं साहेब बनून अनेक कामचुकारांना धडा शिकवला आणि महाराष्ट्रभरात आपल्या शिस्तीमुळे लोकप्रियता मिळवली। हाच तो मुलगा म्हणजे सध्याचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे। आपलं शासन आपलं प्रशासन या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे। मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह। सध्या महाराष्ट्रासह देशात IAS तुकाराम मुंढे हे नाव खूप गाजतंय। हा माणूस थेट नियमावर बोट ठेवतो आणि चुकला की कार्यक्रम करतो। 2005च्या बॅचच्या या IAS अधिकाऱ्यानं अगदी फिल्मी स्टाईलनं महाराष्ट्राला हलवून सोडलंय। तुकाराम मुंढेंना पाहताना अनेकांना कधी जंजीरच्या अमिताभ बच्चनची किंवा यशवंत सिनेमातील नाना पाटेकरांची आठवण होते। सरकारी अधिकाऱ्याचं काम कसं आरामात असतं, आपल्या वेळेनं यायचं, ऑर्डरी द्यायच्या आणि शक्य झालं तर राजकीय नेत्याची तारीफ करायची आणि रुबाब कायम ठेवत घरी निघून जायचं। तुकाराम मुंढेंचं मात्र असं नाहीये। वेळेत यायचं, नियमानं काम करायचं आणि रिझल्ट द्यायचा। पण त्यांच्या याच सवयी अनेकांना नकोशा वाटतात। खरं तर झोकून देऊन काम करणारा आणि शिस्त पाळणारा अधिकारी जनतेमध्ये लोकप्रिय होतो, मात्र त्याच्याच विभागातल्या कर्मचाऱ्यांना हा अधिकारी नकोसा असतो। त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या आतापर्यंत 21 वर्षात 25 बदल्या झाल्या। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना अवघ्या 10 महिन्यात मुंढेंची बदली झाली। त्यांच्या विरोधात थेट अविश्वास ठराव मंजूर करावा लागला। हीच कहाणी पुढे पुणे, नाशिक, नागपूर आणि सगळीकडे घडली आणि जनतेमध्ये मात्र या धडाडीच्या अधिकाऱ्याची लोकप्रियता वाढत गेली। बेधडक काम करणं, नियमांवर बोट ठेवणं आणि थेट कारवाई करणं या तुकाराम मुंढेंच्या कामाच्या पद्धतीमुळं प्रशासकीय सेवेत मुंढे पॅटर्नचा जन्म झालाय। हे बोलायला आणि सांगायला सोपं असलं तरी वास्तवात खूप कठीण आहे। मात्र तुकाराम मुंढे असेच आहेत। मुंढे जिथे जातात तिथे लोकांची कामं करून ते लोकप्रिय होतात। व्यवस्थेत काम सहज होऊ लागलं की राजकीय लोकांचं महत्त्व आपोआप कमी होतं। कदाचित हेच कारण मुंढेंच्या सततच्या बदल्यांमागे असावं। एक धडाडीचा, सचोटीचा अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंकडे पाहिलं जातं, पण याचं सारं श्रेय त्यांच्या जडणघडणीत आहे। बीड जिल्ह्यातील तारसोन्ना गावी आसरूबाई आणि हरिभाऊ या दाम्पत्याच्या पोटी 3 जून 1975 रोजी तुकारामाचा जन्म झाला। घरात अत्यंत गरिबी होती। त्या परिस्थितीतही त्यांचे वडील हरिभाऊ मुंढे अत्यंत सचोटीनं राहत होते। त्यांच्या वृत्तीत बंडखोरी होती, तीच वृत्ती तुकारामामध्ये आली। या लहानग्या तुकारामाला कलेक्टर करायचं हे स्वप्न तुकारामाच्या मोठ्या भावानं म्हणजेच अशोक मुंढेंनी पाहिलं। खुद्द अशोक मुंढे यांनी प्रचंड कष्ट केले आणि MPSC परीक्षा उत्तीर्ण करत ते तहसीलदार झाले। पुढे अपर जिल्हाधिकारी म्हणून ते निवृत्त झाले। मात्र कॉलेजचं शिक्षण होईपर्यंत तुकारामाला कलेक्टर करण्यासाठी खरी मेहनत घेतली ती अशोक मुंढे यांनी। कधी स्वतः अर्धपोटी उपाशी राहिले, पण तुकारामाच्या स्वप्नाचा भंग होऊ नये याची सर्व काळजी अशोक मुंढे यांनी घेतली। तुकाराम मुंढे काही एका झटक्यात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले नाही। 1997, 1998, 1999 आणि 2004 असे 4 प्रयत्न त्यांनी केले। पहिल्या 3ही परीक्षा देताना त्यांनी प्रिलिम्स पास केली, पण मेन्सला त्यांना अपयश आलं। तिसऱ्या प्रयत्नात तर मेन्स देखील उत्तीर्ण झाले। पुढे मुलाखत झाली, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा टाय घातली, पण निकालात अपयश आलं। कधीही नाउमेद न होणारे तुकाराम आता विचारात पडले। त्यानंतर त्यांनी MPSCची प्रिलिम्स दिली। 2000च्या अखेरीस नेट परीक्षाही पास झाले। त्यांना ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली। मात्र बंधू अशोक मुंढेंना हे अजिबात आवडलं नाही। तुकारामानं कलेक्टरच व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं। त्यामुळे त्यांनी तुकारामाशी अबोला धरला। दरम्यानच्या काळात त्यांनी जळगाव, मुंबई येथे काही दिवस प्राध्यापक म्हणूनही काम केलं, पण त्यात ते फारसे रमले नाही। UPSC त्यांना खुणावत होती
अधिकारी बनलेला सोबतचा मित्र उन्मेष वाघाच्या सल्ल्यानं मुंडे पुन्हा अभ्यासाला लागले. मुंडे यांनी थेट दिल्लीतील JNU गाठलं. PhDचा अभ्यास करताना तिथंच UPSCची तयारी सुरू केली. त्यानंतर जानेवारी 2004 मध्ये पुन्हा मुंबईत दाखल झाले. तोपर्यंत MPSCतून वर्ग 2 ची पोस्टिंग देखील आली. वित्त व लेखा विभागात प्रशिक्षणार्थी रुजू व्हायचे आदेश मिळाले आणि मुंडे रुजू झाले. पण त्याच वेळी दुसरीकडे दिल्लीत केलेल्या तयारीचं फळही मिळालं. 11 मे 2005 रोजी ते UPSC उत्तीर्ण झाले. त्यानंतर मसुरीला प्रशिक्षण झालं आणि त्यांची पहिली नियुक्ती सोलापूरला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. याच प्रशिक्षण काळात पहिल्या 15 दिवसात त्यांनी अवैध धंदे सुरू असलेल्या बारवर कारवाई केली. तो बार एका मंत्र्याचा होता. त्यानंतर मुंडेंच्या चारित्र्यावर डाग पाडण्यासाठी त्या मंत्र्यानं 4 मुंड्या चित करण्याचे प्रयत्न केले. मात्र मुंडे कोणालाही बदले नाही. मग बदल्यांचं सत्र सुरू झालं. अनेक बदल्या, 4 महिन्यातच अनेक बदल्या झाल्या. बरेचदा घरी वेटिंगवर बसावं लागलं. प्रामाणिकपणाबद्दल मिळत असलेली ही एक प्रकारची शिक्षाच होती. त्यानंतरही त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडे आदर्श सनदी अधिकारी म्हणून पाहिलं जाऊ लागलं. ऑगस्ट 2025 मध्ये तुकाराम मुंडे दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त बनले. इथून 8 महिन्यांनी बदली झाली आणि एप्रिल 2026 मध्ये त्यांची नियुक्ती मदत व पुनर्वसन विभागात झाली. पण लगेचच ती बदली स्थगित करण्यात आली. इतकंच नाही तर 1.5 महिना त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं. अखेर मे 2026 मध्ये त्यांची अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यानंतर अवघ्या 3 महिन्यात राज्यात अन्न व औषध प्रशासन नावाचा विभाग म्हणजेच FDA आहे याची जाणीव त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर देशभरात करून दिली. त्यांनी भेसळखोरांवर जरब बसवली. हॉटेल व्यावसायिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. सर्वांच्या रोजच्या आहारात असलेल्या दूध, दही, पनीरची दुसरी बाजू लोकांसमोर आणली. शाळा कॉलेजची कॅन्टीन असो की मंत्रालय, महापालिका, हायकोर्टातील कॅन्टीन, अशा सगळ्यांवरच कारवाईचा बडगा उगारला. नियम सर्वांना सारखेच या तत्वाखाली तुकाराम मुंडेंनी सर्वांना वठणीवर आणलंय. सर्वांना शुद्ध आणि चांगलं खाण्याचा अधिकार आहे याची त्यांनी सर्वांना जाणीव करून दिली. यापूर्वी अरुण भाटिया तसंच महेश झगडे या अधिकाऱ्यांनीही FDAचा रुबाब दाखवला होता. मात्र मधल्या काळात नोकरी म्हणून काम करणारे अधिकारी आले. त्यामुळे FDAच्या कायद्याचा धाक कुणालाच राहिला नाही. मात्र मुंडेंनी तोच कायदा योग्य पद्धतीने राबवून कायद्याचा धाक निर्माण केला. तुकाराम मुंडे आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं होत आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये त्यांचं सेलिब्रिटींप्रमाणे स्वागत होतंय. तरुणाईनं या अधिकाऱ्याला डोक्यावर घेतलंय. विशेष करून जेनझीनंही तुकाराम मुंडेंना आदर्श मानलं. नेत्यांपेक्षा तुकाराम मुंडे जनतेच्या अधिक जवळ जाऊ लागले. मुंडेंनी सेट करून ठेवलेल्या बेंचमार्कमुळे आता इतर अधिकाऱ्यांकडूनही अशाच पद्धतीच्या कामाची अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जाते. त्यामुळं संघर्षातून शिखरावर पोहोचलेल्या तुकाराम मुंडेंना आपलं हे स्थान अढळ ठेवण्याचंही आव्हान असणार आहे. तर ही कहाणी होती तुकाराम मुंडेंची आणि त्यांच्या संघर्षाची. अशाच शासन आणि प्रशासनातील नवनवीन कहाण्या आणि किस्से घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत जाऊ. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.